नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कुमारी श्रावणी शिंदे हिचे 10वी परीक्षेत विशेष यश, 84% गुणांसह उत्तीर्ण. दिनांक 8 मे रोजी जाहीर झालेल्या इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालात कुमारी श्रावणी प्रदीप शिंदे हिने 84% गुण मिळवत विशेष प्रावीण्य संपादन केलं आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कुमारी श्रावणी हिने आपल्या यशाचे श्रेय आजी आजोबा, आई वडील, मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना दिलं आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाल्याची भावना तिनं व्यक्त केली. कुमारी श्रावणी ही वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईचे माजी संघटक अशोक शेगावकर यांची नात आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबियांसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी ढवळे सर, कार्यकारी संपादक. नमस्कार प्रेक्षकांनो, एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. नुकताच 10वी SSC बोर्डाचा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तुंग पद्धतीने मुलींनी यशस्वी भरारी घेतलेली आहे. अशाच पद्धतीनं आज आपण नवी मुंबईतील एका घरी आलेलो आहोत, एका ठिकाणी आलेलो आहोत. त्या मुलीने अतिशय चांगल्या प्रकारे यश संपादन केलेलं आहे. सर्वप्रथम त्याचा आपण परिचय आपल्या प्रेक्षकांना देऊया. सर्वप्रथम आमचं नाव सांगा प्रेक्षकांना. My name is Shravani Pradeep Shinde. I am from ISIL Monami High School and I secured 84% in SSC board examination. तुम्हाला 84% पडले असे तुम्ही सांगताय. कशा पद्धतीने अभ्यास केला होता आणि काय सांगणार आहात? It's not about the coaching classes where we go, or it's not about the school from where we are, but it's all about the self-study. And it's very important to do self-study for like 4 to 6 hours maximum. तुम्ही 6 ते 7 अभ्यास केला असं सांगताय, परंतु तुमचं शिक्षण पूर्ण इंग्लिश मिडियम झाले, तर इंग्लिश मिडियमच्या मुलांचं एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो पालकांचा. तर तुम्ही अभ्यासाचे नियोजन कसं केलं होतं? Like balancing the coaching classes with self-study and our daily life. It's all about balancing our daily schedule. Nothing else. शेड्यूल केले म्हणजे आत्ता तुम्ही 10वीमध्ये चांगल्या पद्धतीनं 84% गुण पास झालेला आहात. येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला काय होण्याची इच्छा आहे? I want to become a physiotherapist and now after 10 further I will take science stream and I will complete my 12th and further for NEET journey and physiotherapist. येणाऱ्या पिढीसाठी एक तुम्ही तुमच्या घरच्यासाठी, तुमचे छोटे भाऊ असतील किंवा बहीण असेल त्यांच्यासाठी तुम्ही एक आयडियल ठरलेला आहात. त्या बाबतीत त्यांना अभ्यासासाठी तुम्ही कसं मार्गदर्शन करणार आहात? I will tell them to do not compare their percentage with anyone, with friends, because everyone has its own journey. It's not about percentage that we got, but it's about the hard work or the discipline that we were following throughout the year. So we will not remember the percentage that we are gaining today, but it's all about the hard work that we have done for 1 year. हे तुम्हाला 84% पडले, त्या 84% यशाचे श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छू शकता? Obviously my parents, teachers and also my family. They supported me throughout this journey and it's all because of them only. आज बऱ्याचशा मुली अशा आहेत का शिक्षणापासून दूर चाललेल्या आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही एक चांगला आदर्श ठरलेले आहेत. तर त्या मुलीसाठी आमच्या बातमीच्या माध्यमातून कोणता संदेश देतो? Education is the right, obviously, and Constitution has given us the right to educate. So we don't have to listen to our family. If it's our own journey and it's our own decision to we have to study or not. So we should follow our own disciplines and we should study. Every girl has right to do her education. So I would support every girl for the education and to improve themselves, to make their future, because it's in our own hand, not in families. So we should listen our own soul. हे होती आत्ता आपल्यासोबत जुळलेली श्रावणी प्रदीप शिंदे. हिने अतिशय आपल्या सुंदर शब्दामध्ये सांगितलेलं आहे की कोणतं जर आपल्याला काम करायचं असेल तर जिद्द आणि चिकाटी असल्याशिवाय ते करू शकत नाही. तिने पूर्ण या यशाचे श्रेय त्यांचे आईवडील असतील किंवा शिक्षक असतील, आजूबाजूचा जे त्यांचे मित्रपरिवार असेल असं त्यांना दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये मुलींनी कशात कमकुवत न राहता प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं अग्रेसर होऊन जाणं असं तिला असं वाटतं. तिनं आपल्या मनोगतामध्ये सांगितलेलं आहे. धन्यवाद श्रावणी, तुम्ही आमच्या चॅनलला सविस्तर चर्चा दिली. येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपल्यासोबत आता श्रावणीची मम्मी जुळलेली आहे. मॅडम, 1 तारखेला उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आपला सुरक्षा रक्षकामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. आज मुलीने आपल्या 84% घेऊन विशेष प्रावीण्यामध्ये गुण मिळवले आहेत. कसा आनंद आहे तो आनंद आणि हा आनंद आपल्याला काय सांगणार आपण?
खूप छान वाटतंय. प्रथम तर माझ्या मुलीचं अभिनंदन करेन मी, कारण तिने खूप मेहनत घेतलेली आहे वर्षभर. अगदी रात्रभर जागून पहाटे लवकर उठून अभ्यास करून तिने ते यश आणलेलं आहे. त्याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे. आणि तुम्हाला पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तो पुरस्कार प्रदान केलेला आहे. तो आनंद कसा आहे? हो, खूप छान वाटतंय त्याबद्दल पण. मी आमच्या मंडळाचा त्याबद्दल मी आभारी आहे त्यांची. आणि आपल्या एकनाथ शिंदे सरांकडून मला ते पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दल मला खूप छान वाटते. आता मुलगी 84% गुण पास झालेली आहे. तिची इच्छा आहे की ती फिजिओथेरपिस्ट व्हावे. त्यासाठी तुम्ही आई म्हणून कशा पद्धतीनं तिला मदत करणार आहेत, काय सांगणार आहात तुम्ही? मी माझ्या परीने जे काही शक्य असेल तेवढं मी तिच्यासाठी करेल. तर श्रावणी शिंदे यांचे आजोबा पण आहेत. सर, नातीने चांगल्या पद्धतीने 84% गुण हे संपादन केलेलं आहे. काय भावना आहेत, काय सांगणार आहात? साहेब, यावेळेस जे माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या जिंदगीमध्ये पहिल्यांदाच मी हा अनुभव आनंद व्यक्त करतो की माझ्या घरामध्ये कोणी नाही तरी पण माझ्या नातीने एवढे 84% मार्क म्हणजे पर्सेंटेज मिळवून आज आमच्या घरामध्ये इतिहास घडवलेला आहे. आणि हे सर्व श्रेय तिच्या मेहनतीला जाते. सर्वप्रथम तर मी या यस न्यूज चॅनलचे आभार मानतो की त्यांनी आमचे ढवळे सर चांगले मित्र आहेत. त्यांनी शोध घेत कसे काय माझ्यापर्यंत आले हेच मला माहिती नाही. मला कल्पना पण नव्हती का इथपर्यंत ते येतील आणि माझ्या नातीचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांचे हे करतील. परंतु त्यांचे मी आभार मानतो. आणि खरं यस न्यूज चॅनल ही सदैव आमच्या पाठीशी असते. कुठल्याही सुखदुःखाची घटना असली तर यस न्यूज चॅनल ही आम्हाला वेळोवेळी सहकार्य करते. त्याच्याबद्दल संपादक आणि सगळ्या टीमचं मी आभार मानतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.